कोण आहे का घरात? ते जरा कामाचं बोलायचं होतं. काय मालक कर्मना झालोय माझ्याशिवाय. त्याचा काय संबंध? नाही सारख्या घिरट्या घालायला लागलाय म्हणून विचारलं. आबाळात घार कशी घिरट्या घालत असती आणि मग बराबर टाइम झाला की झडप घालती. तसं माझ्यावर झडप बिडप घालायचा काही विचार नाही ना हो? नाही 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 नाही, तसलं काही विचार माझ्या मनात येत नाही. तसं येऊ बी देऊ नका, नाहीतर जिजाच्या हातनं फडशा पडायचा. हे बघ ते भांड्याला मी आलो ना इकडं. म्हणजे मी भांडकुद आहे? नाही नाही, असं कुठं म्हणलंय मी? मग काय म्हणलंय तुमचं? हे बघ ते की नाही तुला पाय तेवढं पैसे देतो, ते पैसे घे आणि जमीन सोड बाबा. मला माझी जमीन परत कर. पैशाचा एवढा माज? नाही नाही, तसलं काय नाही. ते मला फक्त माझी जमीन परत पाहिजे म्हणून. काय हाय काय या जमिनीत? काय सोन्याचं हंड बिंड पुरून ठेवल्यात का काय? नाही नाही, तसलं काय नाही. मग ते फक्त मला माझी जमीन परत पाहिजे. पण हाय काय यात? मला असं कळलं तुझ्या बायकोच्या नावावर होती ही जमीन. तुम्ही दोघांनी मिळून इकडं फुलांचं मळ केलं होतं ना? हे बघ हे बघ, मला नको त्या माणसाचा इशा अजिबात काढायचा नाही सांगून ठेवतोय. का नाही काढायचा? म्या काढणार. काय करशील? पैसे द्यायला तयार आहे ना मी. मग आता बऱ्या बोलाने जमीन सोड आणि मला माझी जमीन परत कर, नाहीतर. धमकी? जिजाला धमकी? आता सोडत नसतोय बघ तुला. हे बघ हे बघ, सांगून ठेवते. हा काय करशील? दाव की. हे बघ, खरंच सांगतोय मी. अरे दाव की काय करशील? बघ, बाई माणूस आहे म्हणून मला काय करता येत नाही. हा, आपण असं समजू नकस की मला काय करता येणार नाही म्हणून. अरे तेच विचारायला लागलं. काय करशील? दाव की मर्दा? अरे हे बघ हे बघ, तू की नाही इकडेच थांब बघ. तुला आमच्या गावच्या बायकांची पावर दावतो. बाईला बाईचा दणक जाणतो का नाही बघ. हे बघ, हे असू नकस. तुला एक समजलंय मागात पडणार आहे. तू फक्त इकडे थांब थांब. अरे गुस्सा भरलेला पैलवान. आपण त्या कल्पना वहिनींच्यावर चाललोय, पण त्या घरात असल्या म्हणजे बरं ना. असणार की, कुठं जाणार आहेत? अरे नाही रे, आजकाल त्यांचं देवदेव लय चालले बघ. भाल्या पोलिसात नोकरीला, त्याला सुट्टी मिळून झाल्या म्हणून यांचं देवाला नुसतं नवत चालू आहे. अरे बाबा, पोलिसांचं आयुष्य असं असतंय, घरच्यांसाठी अजिबात टाइम गावत नाही. बरं झालं बाबा तू ती पोलिसाची नोकरी सोडलीस ते. होय हा ना. काय? अरे कल्पना वहिनी. होय की. बस बस बस, हेच पाहिजे आपल्याला. आता त्या मांजर डोईला कळेल त्या दौलतवाडीतल्या बायकांची पॉवर. चल. हा, नमस्कार वहिनी, कसं आहे सा? राणा भाऊजी, बरे झाले बघा तुम्ही आलासा. अहो त्या दिवशी तुम्हाला ओवायला आले की नाही, त्या दिवशीच खरं तर तुम्हाला बोलावून घेणार होते. खरं समजा गाव तुमच्याच भोवती, आणि त्यानंतर अहो 2 वेळा तुमच्या घरला बी येऊन गेले. खरं तुम्ही लयच बिझी होता. राणा भाऊजी, अहो मला लय भ्या वाटायला लागल्या. हा, आमचे हे कुठल्या दुसऱ्या बाईच्या नादाला तर लागले नसतील ना? आहेच का तुमचा संशय? ते ट्रेनिंगच्या टायमाला बी असत. अहो तसं नव, आता बी फोन करत नाहीत ते मला. आता तुम्हीच समजावून सांगा त्यासनी. काय तर करा बघा तुम्हीच. वय 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 वय, ते मी बघतो. पण काय आहे, माझं की नाही तुमच्याकडे एक महत्वाचं काम आहे. माझ्याकडं बोला की. काय वहिनी, आता तुम्ही कसं लाकडं मोडली का नाही, तसं एकाचा हातपाय मोडायचे. मी काय राणा भाऊजी चेष्टा करताय का? अहो तुम्ही असताना तर म्या. वहिनी बापे म्हणून असतं तर मी केलं असतं की. पण ते इकडं बाई आहे ना व. बाई? होय, अहो राणाला लय वात आणलाय बघा तिनं. होय. सगळ्या गावातनं गाडवावरनं धिंद काढतो अशी धमकी दिली राणाला. काय? कोण कोण हाय कोणती बाई? अहो नुसतं नाव सांगा तिचं. हाय झिंजा उपटल्या सटवीच्या तर सांगाच. वहिनी आपल्याच म्हणत आहे.
आपल्या मळ्यावर कब्जा केलाय तिनं, हटायलाच तयार नाही. हा. असं वय घरची कामं आटपते आणि लगेच येते बघा. हा वा तुम्ही मोर वा. हा. अहो वहिनी, नाही नाही नाही, अहो आताच जावं लागणार आहे बघा. अहो काय आधीच तालीमीला उशीर झालाय आणि समधी पोरं मागे लागल्यात तालीम तालीम म्हणून. आणि काय जिकडे तालीम सुरू करायची ना व त्याच जागेवर तिनं कब्जा केलाय. असं वय बर काय हाय आम्ही हे जेवण घरी घेऊन जायचंय. अजून तांदूळ निवडायचे हाय, छडा रांगोळी करायचा आहे, लई काम आहेत व. अहो वहिनी, आम्ही असताना तुम्ही कशाला टेन्शन घेताय? आम्ही करतो की समधी कामं. वय वय वय, आम्ही दोघं बी समधी कामं करतो. तुम्ही काय बी टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त जावा आणि तिची मांजर डोळे ऐका नाही, तिला तुमचा इंगा दावा. आव खरं आता आम्हा बायकांची ही कामं तुम्ही पुरुष मंडळी कसं करणार? हा हा तेच की मी बोलू. ए, गप्पी. वहिनी, पुरुष बाई दोघं बी समान असतात, असा भेदभाव करायचा नसतोय. आम्ही करतो तुमची कामं, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त जावा आणि ती जिजा का फिजा कोण आहे का नाही तिला दौलतवाडीची पावर दावा. असं काय? ठीक आहे. हा घरला जाऊन तुम्हाला काम देते आणि सरळ त्या मळ्यामध्येच जाते. चला घरी आणि उचला हे समजा. चला चला लवकर चला. हे उचल. हा? राणा राणा या भाऊ या या. हा वहिनी, हा? सांगा पडक देशी काय काय कामं करायची ती. अहो सांगा की, अम, अम, सांगा की. मला कस तरीच व्हायला लागले बघा राणा भाऊजी. आम्हा बायकांची काम तुम्हाला गडी माणसाच द्या होय. अहो वहिनी, अहो काय बी टेन्शन घेऊ नका. बघा, एक गाडी माणूस बायका असं काय बी नसतंय, समानता महत्वाची. तेव्हा पटक दिशी सांगा काय काय कामं करायची ती आम्ही करतो. असं म्हणताय? होय. बर मग हे बघा आधी की नाही आधी लोटून काढायचं. हा? यो झाडू या. हा. आणि लोटून झालं की नाही फरशी बी पुसायची. ही घ्या बाटली. हा आणि हे फडक आणि हा, तांदूळ बी निवडायचे आले. राणा भाऊजी तुम्हाला एक सांगायचं होतं. त्या किराणावाल्याला चांगला दम द्या बरं काय. अहो आजकाल तांदूळ कमी खडे जास्त द्यायला लागलाय तो. अहो वहिनी, मी असा दम देतो का नाही बघाच तुम्ही. हा. बरं ऐका की, तुम्ही पटाक दिशी जावा आणि त्या बॉईला की नाही हाकलून लावा. वय वय आता जाते आणि असं झिंजा धरून बाहेर आणते की नाही बघा तिला. हा आले. हा ये द्या. अहो द्या की. ते अजून बी कसं तरीच व्हायला लागलंय बघा. हे आमच्या बायकांची कामं तुम्हाला गडी माणसाच द्या. अहो तुम्ही कशाला कसं तर वाटून घेताय? आम्ही अजिबात लाजत भिजत नाही बघा. कामाची लय सवय आहे आम्हाला. वय वय वय, आम्ही करतो समधी कामं. वय बरं ऐका की, मी पहिलंच जावा आणि आपल्या गावची पावर दावा. जावा. असं घ्या. हा हा. हा जाते आणि चांगला इंगच दावते तिला बघा. वा बाजूला. वहिनी चांगला इंगा दावा काय. होय तर बरकत भाल्या वहिनी पावर दावतील ना. आधी काम करूया त्यांचं. अबे भवाने हा कोण हायस कोण तू? ये बाहेर ये. ए भवाने ये की बाहेर. हा आमच्या राणा भाऊजींची दिंड काढतीस वय ग तू. ये बाहेर ये. नाही तुझं तोंड काळं केलं तर मी बी नाव सांगणार नाही माझं. अगं पोलिसाची बायको आहे मी. ये बाहेर. तू माझ्या तोंडाला काळ फासणार? कोण आहेस तू?
झाली बाबा एकदाशी काम. बरं का हा काय झालं सर? कल्पना वहिनी आत्तापत्र हाकलून मी लावला असेल. मग अजून कसं आलं नाही? होय रे, याला पाहिजे होतं आत्तापत्र. आपण जाऊन बघूया काय. झालं तर पाहिजे. तुम्ही ती बैरे मेडोकाची कल्पना वहिनी काय कमी आहेत वय. तसं नाही रे, तरी बी आपण जाऊन बघायला पाहिजे. चल चल चल. तुम्हाला सांगते ह्या नवऱ्या लोकांचं काय बी खरं नाही बघा. अहो आता माझ्याच नवऱ्याचं घ्या की. अहो 6 महिने झालं एक बी सुट्टी घ्याय नाही. आता घरात आपली बायको बिचारी एकटीच असत्या, तिची काहीतरी विचारपूस करावी म्हणून काय नाही हो या माणसाला. म्हणून आपण बायकांनी खंबीर व्हाया पाहिजे. या गडी माणसासनी वाटतंय आपल्यामुळे बायकांचं आडून राहतंय म्हणून या असली टिवटिव करतात. आपण बी त्यांना त्यांची जागा जाऊन द्यायला पाहिजे. होय होय, एक नंबर बोलला बघा तुम्ही. हा. बाकी चहा मस्त झालाय. अरे मला हे कर. कल्पना वहिनी ते इथे गप्पाने बसतात की. होय की. अरे आपल्याला काय म्हणलं होत्या? झिंजी धरून बाहेर काढतो म्हणून. पण आता हे काय? मी तेच विचारते ना हे काय म्हणून. राहिला आपण या बायकोला नादाला लागा नको बाबा. का नको? हे बघ, जोवर आपली जमीन परत आपल्याला मिळत नाही तोवर मी गप्प बसणार नाही. अरे रानात तिथं डोळं बघ की. मांजरीसारखं डोळं असतात का नाही, त्यांच्यावर काय ना काय तर जादू असते बघ. ती काय आपल्याला ऐकणार नाही. चल बाबा. असलं जादू बिदू काय बी नसते. हा, कल्पना वहिनीच का नाही त्या जिजानं गोड बोलून गंडी फसवी केलं असणार बघ. कसं आहे, या कल्पना वहिनीच त्याचा चॅप्टर बायकांचा अनुभव नाही रे. की माझ्याकडे एक आयडिया काय? दणगा अनुभव असेल की नाही, आपण त्या बाईला गाठू. चल. अरे कशाला राहणार. चल म्हणतोय ना. राणा हे मांजरीसारखं डोळं असतात की नाही, त्या बायका लय डेंजर असतात. तू नाक सोड हिच्या बाईचा आहे. असं कसा सोडू? सवाल आपल्या जमिनीचा आणि तालमीचा आहे. अजिबात सोडणार नाही. बाबा दुर्पा मावशी आहेत बघ. चल चल. काय काय नाही दुर्पा मावशी, कापडच होतं वाटतं. नाही, पापड वाळत घाला लागलो. अरे राणा हाच की, जोक मारायला येत नव्हते. हाच. रुपा मावशी लईच भडकलेला दिसताय. नाहीतर काय, माझी महाराणी सून माहेरला गेली आणि मी म्हातारी बसल्या इथं काम करत. काय विचारू नकोसा, असलं डोसकं फिरलंय. बरकत हा, योच रागानं फोर्स पाहिजे मला. आता बघत रुपा मावशी, अहो काय आहे, एका बाईनं की नाही मला वाट नाही बघा. अहो बाई माणूस आहे म्हणून मला हात लावता येत नाही, पण तुम्ही तिला इंगा दावा. हे बघा, हे असं कापड धोपटतंय की नाही, तसं तिला उचलून उचलून धोपटा. तुम्हाला आणि कोण भावानी ताप द्यायला, कुठतो आणि रस्ताच करतो तिचा. हा, अहो काय आहे, अहो आपल्या जमिनीवर कब्जा केलाय तिनं, आपल्या मळ्यातच आहे. हा बर, बरं बरं काय जाऊन कुठं की तिला. हा, अरे बाबा ऊन पडले तर वर कापड वाळवतो, नाहीतर वाळता वाळत नाही तर बघ. आम्ही धुतो की कापड. हा, तुम्ही पहिलं मळ्यात जावा आणि तिला जन्माची अद्दल गाडवा. जा. आता तुम्ही गडी माणसं कसं काय धुणार कापड. अहो ते अहो त्यात काय एवढं, बाई गडी असा काय बी भेदभाव करत नाही आम्ही. जावा तुम्ही, धुतो आम्ही कपडा. जा. खरंच. हा खरंच खरंच. होय, मग एक काम कर, दरवाजाच्या आत जा आणि माझ्या नातवाचे हागलेले बाळू ते बी आण आणि ती बी धू. काय मी आत्ता जातो आणि तिला हिंगाच दाखवतो.
जावा जावा. राहणार तुझ्या पायी काय काय करायला लागते रे माझ्या पायी नाही र, त्या जिजापायी करायला लागतंय. दुर्पमावशी गेल्यात का नाही होय. आता फक्त त्यांनी तिकडे जाऊन की नाही तिची कुठून कुठून चटणी केली पाहिजे. काय काय जा की कुठं त्या धुरपा मावशीच्या हागऱ्या नाकाची कापडे घेऊन ये, जा. काय मी मग जा. अरे. अरे जा. ये अरे काय रे राणा लय असतं ना व. आता दू अरे काय जा. दू कापड जा. मी अरे अरे दू अरे लय औषध ना वासायची. आता दू कापड. अगं ए जिजा, कोण ग तू आणि का उगे ताप द्यायला लागलेस माणसासनी? अंजली वहिनी, ए बाई, काय अंजली अंजली लावलंय? या गावातली समधी माणसं काय डोसक्यावर पडल्यात का काय? हे बघ तू कोण बेस, मी काय सांगतोय ते नीट ऐक. तुम्हाला ज्याने इथं पाठवलं त्याला बोलवा. काय बी गरज नाही, मी एकटी भारी आहे तुला. हे बघ मी ग्रामपंचायत मध्ये मेंबर होते, कळलं काय? ज्यांनी इकडं धाडलंय त्याला बोलवा. मी काय सांगतोय ते ऐक आधी. ए म्हातारे, मी काय सांगालो ऐकू ना झालंय तुला? अग अग पण हे बघ, जाऊन सांग त्या रानाला, त्याला म्हणाव किती बी बायका पाठवल्या तरी जिजा घाबरत नसते. अग पण एकदा सांगितल्याला कळतंय का नाही? अग बाई, अग बाई. हा? सॉरी दुर्पा मावशी.